नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आता भरपूर अशी थंडी वाढलेली आहे. मस्त गारेगार वातावरण आहे आणि अशा वातावरणामध्ये मंचाव सूप बनवलं तर किती मस्त ना. तर आज आपण बनवत आहोत व्हेज मंचाव सूप. एकदम साध्या सोप्या पद्धतीने, खूप जास्त मसाले नाही, काही नाही. एकदम सोप्या पद्धतीने. काही आपल्याला बेसिक जे चायनीज सॉसेस आहे त्याचा वापर करायचा आहे आणि आपल्याला मंचुरियनचं जे पॅकेट मिळतं, मंचुरियन मसाला, त्याचा वापर करायचा आहे. त्यांनी आपल्या सूपची जी टेस्ट आहे ती अगदी दुपटीने वाढणार आहे. तर चला मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. आता रेसिपीसाठी आपण इथे ज्या कोथिंबिरीच्या दांड्या असतात, जे कवळ्या दांड्या असतात ना, त्याचा वापर करायचा. देठ असतात त्याचा. त्यामध्ये 1 हिरवी मिरची घालायची. खूप जास्त मिरच्या घालायच्या नाहीये. जो मसाला आपण वापरतो त्याच्यामध्ये सुद्धा तिखटपणा, त्यामुळे मिरचीचा वापर आपल्याला कमी करायचा आहे. शिवाय आपण सॉसेस पण वापरणार आहोत. तर आपण इथे एक 7-8 पाकळ्या लसणाच्या आणि 1 इंच आलं, 1 हिरवी मिरची आणि कोथिंबिरीची देठ हे मिक्सरमधनं जाडसर वाटून घ्यायचंय. एका पॅनमध्ये अगदी कमी तेल, म्हणजे 1च चमचा तेल आपल्याला इथे घालायचंय आणि त्यामध्ये आपण जो वाटून ठेवलेला हिरवी मिरची, लसूण, आलं आणि कोथिंबीर हे सगळं मस्त असं परतवून घ्यायचं आहे. आता इथे तुम्हाला जर कांद्याचा वापर करायचा असेल तर तुम्ही कांदा वापरू शकता. मी कांद्याचा वापर केलेला नाहीये. तर एक छान बारीक चिरलेला कांदा आपण इथे वापरू शकतो. मस्त असं छान सगळं परतवून घ्यायचंय मस्तपैकी. हे बघा. आता यामध्ये आपल्याला घालायच्या आहेत भाज्या. तर आता इथे मी भाज्यांचा वापर थोडासा जास्त करते, जेणेकरून मुलांच्या पोटात जाईल म्हणून. तर आता आपण इथे गाजर घातलेला आहे, थोडासा कोबी घातलेला आहे. कोबी आणि गाजर अगदी जितकं बारीक कापता येईल तितकं आपल्याला बारीक कापायचं आहे. आता आपण हे तेलावर मस्त असं परतवून घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही लोखंडी कढईचा वापर केला तर सूपला वेगळीच टेस्ट येणार आहे. आता आपण इथे घालत आहोत 1 चमचा व्हिनेगर, 1 चमचा ग्रीन चिली सॉस, 1 चमचा आपण घालणार आहोत इथे सोया सॉस. सोया सॉस थोडंसं जास्त घातलं तरी सुद्धा चालेल, आणि कारण या सूपला सोया सॉसने खूप छान अशी टेस्ट येते. आपण इथे डार्क सोया सॉसचा वापर केलेला आहे. आता हे सगळं छान परतून झालं. आता आपण इथे घालत आहोत 1 चमचा रेड चिली सॉस. आता आपण इथे मसालाच घालत आहोत शेजवान सॉस 1 चमचा. आता आपण इथे जी रेडीमेड मंचुरियन मसाला पावडर वापरतोय, म्हणून आपण इथे सॉसेस थोडेसे कमी वापरले. जर तुम्हाला ते वापरायचं नसेल तर तुम्ही इथे हे सगळे सॉस आहेत ते 2-2 चमचे वापरायचे आहेत, म्हणजे त्याला खूप छान अशी टेस्ट येईल. तर इथे मी मसाला वापरणार आहे म्हणून मी इथे थोडे सॉसेसचा वापर कमी केलेला आहे. आता आपण इथे घालत आहोत 1 लिटर पाणी. तर पाणी आणि ज्या ह्या भाज्या आहेत हे सगळं छान बॉईल करून घ्यायच्या आहेत आपल्याला. हे सगळं बॉईल होतंय तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, जो मंचुरियन मसाला आहे तो पाण्यामध्ये घोळवून घ्यायचा आहे. असा डायरेक्ट आपण तो टाकला ना तर त्याच्या गुठळ्या होऊ शकतात. त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर असतं. आता आपण इथे वेगळ्या कॉर्नफ्लॉवरचा वापर करणार नाही आहोत. पण जर तुम्ही इथे मसाला वापरणार नसाल तर तुम्हाला इथे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये घोळवून घ्यायचं आहे आणि ते यामध्ये घालायचं आहे. आता आपण इथे थोडंसं मीठ घातलेलं आहे, अगदी चवीपुरतं, कारण जे मसाला आपण वापरणार आहोत त्या मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असतं आणि जे सॉसेस आहे त्याच्यात सुद्धा मीठ असतं. जर तुम्ही मसाला वापरणार नसाल तर या वेळेला तुम्ही इथे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे. कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये घोळवून ते घालायचं आहे. पण आपण जो मसाला वापरतोय त्यामध्ये आधीपासूनच कॉर्नफ्लॉवर असतं, त्यामुळे आपण कॉर्नफ्लॉवर न वापरता इथं 2 पॅकेट आपण मंचुरियन मसाल्याचा वापर करणार आहोत. 1 लिटर जर पाणी असेल, 1-1.5 लिटर पाण्यासाठी आपल्याला 2 पॅकेट इथे लागणार आहे. तर इथे मस्त आपण हे पाण्यामध्ये मसाला मिक्स करून घेतलाय. इथे आपल्या सूपला सुद्धा छान अशी उकळी आलेली आहे. आता ह्या उकळत्या पाण्यामध्ये आपण हा मसाला, एका बाजूने मसाल्याचं पाणी सोडायचं आहे आणि एका बाजूने आपल्याला हे मिक्स करायचं आहे आणि अशा पद्धतीने याला मस्त अशी उकळी काढून घ्यायची आहे. तर या सूपला जशी उकळी येईल
तसं हे सूप घट्ट व्हायला सुरुवात होते. या मसाल्यामध्येच कॉर्नफ्लॉवर असल्यामुळे वेगळं कॉर्नफ्लॉवरची आपल्याला गरज पडत नाही आणि सूपसुद्धा अगदी मस्त असं तयार होतं. तर आता आपण हे मस्त सूप उकळवून घेऊया. तर आपल्या या सूपला हे बघा मस्त अशी उकळी फुटलेली आहे आणि आपलं जे सूप आहे ते सुद्धा घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि इतकंच घट्ट आपल्याला हे सूप हवंय, कारण जास्त घट्ट सूप हे चवीला छान लागत नाही आणि जरासं सूप म्हटल्यावर थोडंसं पातळसर हवं. हे बघा एकदम परफेक्ट अशी ही कन्सिस्टन्सी आहे. आता आपण हे सूप झालेलं आहे आपलं बनवून. आता हे सर्व करून घेऊया एका बाउलमध्ये. तर छान असा मस्त चिनी मातीचा बाउल घेतलाय, त्यामध्ये आपण हे सूप सर्व करतोय आणि सोबतच आपण याच्या फ्राय नूडल्स देणार आहे. तर फ्राय नूडल्स बरोबर आपल्याला हे मंचाव सूप सर्व करायचं आहे. जर तुम्हाला मंचाव विथ मंचुरियन हे सुद्धा आपण बनवू शकतो. यामध्ये ह्या सूपमध्ये थोडेसे मंचुरियन टाकले तर मस्त मंचाव जे मंचाव सूप तयार होतं. खूप छान लागतं, टेस्टी लागतं आणि हे सूपसुद्धा आपलं अगदी भन्नाट झालेलं आहे, एकदम टेस्टी झालेलं आहे. त्यासोबत आपण इथे फ्राय नूडल्स टाकलेले आहेत. हे दिलेले फ्राय नूडल्स आणि त्यासोबतचं हे मंचाव सूप अगदी भन्नाट कॉम्बिनेशन आहे. तर तुम्ही तुमच्या मुलांना हे व्हेज मंचाव सूप नक्की बनवून द्या. टेस्ट मस्त यायची एकदम आणि फ्लेवर आणि त्याच्यातले भारी एकदम गरम आणि तिखट तो फ्लेवर मस्त येतो याच्यात. पाकू नको. टेस्ट मस्त यायची एकदम आणि फ्लेवर आणि त्याच्यातले